आगामी मनपा निवडणुकीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप करीत यादी दुरुस्त करून पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी श्रमिक पत्रकार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसने केली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सखोल अभ्यास व निरीक्षण करण्यात आले आहे। त्यात अत्यंत गंभीर व मोठ्या प्रमाणावर त्रुटी व जाणीवपूर्वक हेराफेरी आढळून आली आहे। संपूर्ण 22 प्रभागांच्या प्रारूप यादीच्या भागात काँग्रेस पक्षाची मोठी मतदारसंख्या आहे। अशा ठिकाणी प्रभागनिहाय 2500 ते 3500 मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलविण्याचे स्पष्ट दिसून येते। उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 मधील हजारो मते प्रभाग क्रमांक 7 मध्ये टाकण्यात आली। प्रभाग क्रमांक 8 मधील सुमारे 3500 मते प्रभाग क्रमांक 11 व प्रभाग क्रमांक 7 मध्ये हलविली। प्रभाग क्रमांक 20 ची मते प्रभाग क्रमांक 18 मध्ये टाकण्यात आली। अशा प्रकारे शहरातील जवळपास सर्वच 22 प्रभागांमध्ये काँग्रेसचे बळस्थाने असलेल्या भागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हस्तांतरित करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आहे। ही सरळ मतांची चोरी आहे आणि शहरातील जनतेची स्पष्ट दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। गेल्या 9 वर्षापासून अमरावती महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी व त्यांचे सहकारी म्हणजेच महायुतीची सत्ता आहे। या कालावधीत शहराच्या विकासासाठी एकही ठोस पाऊल उचलले गेले नाही। या उलट शहराची अवस्था अत्यंत भकास करून ठेवलेली आहे। आता जनतेमध्ये प्रचंड रोष असल्याचे व आपली सत्ता जाणार हे लक्षात आल्याने सत्ताधारी पक्षाने भारतीय जनता पक्ष व महायुतीने निवडणूक प्रक्रियेतच हस्तक्षेप करून मतदार यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेर केली आहे। काँग्रेस पक्षाच्या प्रमुख मागण्या आहेत की संपूर्ण 22 प्रभागांच्या मतदार यादीमध्ये तात्काळ पुनरावलोकन व स्वतंत्र तपासणी करावी। हलविलेले मते मूळ प्रभागात परत समाविष्ट करावीत। प्रभागाच्या हद्दीबाहेरील अनोळखी मतदारांची नावे काढून टाकावीत। पात्र असूनही ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत अशा सर्व रहिवाशांची नावे संबंधित प्रभागात समाविष्ट करावीत। जर निवडणूक आयोग व महानगरपालिका प्रशासनाने वरील मागण्यांबाबत तात्काळ योग्य ती कारवाई केली नाही तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अमरावती शहर भव्य जन आंदोलन उभारण्यात येईल व या प्रकरणी कायदेशीर लढाही दिला जाईल। बबलू भाऊच्या प्रभागामधले 3500 मतं जर बाहेर टाकल्या जातात ही काय पद्धत आहे, कशा पद्धतीने कामं चालू आहे। आणि माझं म्हणणं तर थेट आहे की बबलू भाऊच्या प्रभागामध्ये प्रभाग रचनेत काही भागावर नाही झाला का? आता टक्के नाही झाला। मग जे दिलीप भाऊनी म्हटलं की काय दारू पिऊन आहे का गांजा पिऊन आहे बा, मागच्या वेळेच्या याद्या त्यांच्याजवळ आहेत ना प्रभागाच्या, मग काय तुम्ही झोपले आहे का? नव्या याद्या तयार करत असताना कंपॅरेटिव्ह याद्या तुमच्याजवळ आहेत। मागच्या प्रभाग रचनेची यादी तिच्यामध्ये गेल्या 5 वर्षात 7 वर्षात जे काही नवीन मतदार जोडल्या गेले असतील ते पुरवणी मतदार याद्यांमध्ये असतात, त्यांचा समावेश करायचा, त्या याद्या डिक्लेअर करायच्या। परंतु हे असं का केल्या जात आहे तर याच्या मागचं स्पष्ट विनाकोणी सांगितलं 1500 मतं जे आहेत ते अंबापेठचे जवाहर गेटमध्ये आपल्या याच्या अंबागेटमध्ये बुधवारामध्ये टाकल्या जातात, त्याच्या मागे पडतात। आणि मी तुम्हाला सांगतो याचं डुप्लिकेशन ऑफ वोटर सुद्धा असेल। आता 6 दिवसामध्ये मला सांगा या शहरातले 7.5 लाख लोक कधी आपले नाव तपासणार, कधी ऑब्जेक्शन दाखल करणार? विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला यादीचं तयार होत राहणं, संशोधन होत राहणं, नावांचं डिलिशन, नावांचं ऍडिशन ही लांब चालणारी प्रक्रिया असते। महिना 2 महिने वेळ मिळतो त्याच्याकरता। 4-5 दिवसात 6 दिवसात तुम्ही म्हणाल की सगळ्या लोकांनी आपले नावं तपासावी आणि असेल नसेल तर ऑब्जेक्शन घ्यावं, हे शक्य नाही। आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची ठाम मागणी आहे की याच्यामध्ये ऑब्जेक्शन असो चाहे नसो हे तुम्ही केलेला सामूहिक अशा प्रकारचा गैरप्रकार तुमच्या हातून झालेला आहे। त्याच्यामुळे याचं संशोधन सुद्धा सामूहिक प्रकाराने झालं पाहिजे। सुमोटो ज्याला आम्ही म्हणतो, सुमोटो म्हणजे स्वतःहून महानगरपालिकेने ही चूक ऍक्सेप्ट केली पाहिजे की आमच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात चुका झाल्या। आम्ही गोंधळ म्हणतो, आपण ते गोंधळ करू शकतात, आम्ही पर्पजफुली म्हणतो, परंतु चूक जर झाली आहे तर त्याचं पुनर्निरीक्षण झालं पाहिजे। आयुक्तांनी त्या सर्व लोकांना पुन्हा हे निर्देश दिले पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये
या प्रभागातलं नाव त्या प्रभागात जाता कामा नये हा एक भाग, आणि डुप्लिकेशन ऑफ वोटर जे आहे म्हणजे या प्रभागातलंही नाव आहे त्या प्रभागातही नाव आहे, नेहमीच हे असतं. ते म्हणतात की ठीक आहे त्या प्रभागात पण आमच्यासाठी चुकून इकडे टाकल्या गेले तिकडे टाकल्या गेले, असं चालत नाही. प्रभाग जसं यांच्या 7 नंबरच्या प्रभागात नावं टाकल्या गेले आणि यांची प्रभागात जर नाव असेल तर मग तो त्या मतदाराला चॉईस मिळतो, आणि जो प्रभाग रचनेच्या बाहेर गेलेला आहे, प्रभाग रचनेच्या आतमध्ये असलेला माणूस त्या प्रभागाच्या बाहेर मतदानच नाही करू शकत. मग हे लोकशाहीचे सारे मूल्य तुम्ही पायदळी तुडवत आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याच्याबद्दल कोणतं स्टेटमेंट नाही. आणि यांनी सांगितलं की आयुक्त म्हणतात बाबा त्याच्यावर ऑब्जेक्शन दाखल करा. मी तुम्हाला सांगतो याची ऑब्जेक्शन दाखल करण्याची स्थिती नाही. कमीत कमी मतदार यादीमधले हे जे घोळ आहे, कमीत कमी 50 ते 60 हजार लोकांचे नावे इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे झालेले आहेत. एवढे ऑब्जेक्शन 4 आणि 5 दिवसामध्ये होणं शक्य नाही. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की महानगरपालिका प्रशासनाने स्वतःच्या चुका स्वतःच्या स्तरावर दुरुस्त करून सुधारित जी यादी आहे ती एकदा प्रसिद्ध करावी. त्यानंतर पुन्हा आक्षेपाकरता आम्हाला मुदत दिली पाहिजे. पहिले तुम्ही तर करा. अहो तुमच्याकडे सोपवलेलं काम तुम्ही करणार नाही आणि लोकांवर जर त्याचं हे टाकत असाल तर सर्वात पहिले त्यांनी सर्व याद्यांचं पुनर्विलोकन केलं पाहिजे. पुन्हा नव्याने त्या सगळ्या तयार केल्या पाहिजे आणि त्यानंतर लोकांना आक्षेप घेण्याकरता संधी दिली पाहिजे, अशी आमची ठाम मागणी आहे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.